हा मेळावा धारणेसारखे दुर्गम भागामध्ये ठेवण्यात आला, त्याबद्दल आम्ही नासाचे हार्दिक आभार व्यक्त करतो. कारण की ह्या भागामध्ये अत्यंत आवश्यकता आहे यासारखे इनिशिएटिव्हची. बाकी इतर भागामध्ये जरी लोकांना कोणताही लाभ नाही मिळाला किंवा ते कुठल्याही अधिकारापासून वंचित राहिले तरी त्यांच्याकडे इतर मार्ग असतात. त्यांना प्रशासनाकडे पोहोचणे सोपं आहे किंवा ते मीडियापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात, ते ज्युडिशरीकडे सुद्धा पोहोचू शकतात. पण जर ह्या भागामध्ये लोकांना न्याय नाही मिळाला किंवा लाभ नाही मिळाला तर त्यांना प्रशासनापर्यंत किंवा ज्युडिशरी किंवा मीडियापर्यंत पोहोचणं फार अवघड झालं. म्हणून मला सांगताना हे आनंद होतो की ह्या कार्यक्रमासाठी सुद्धा प्रशासनाचे सर्व विभागाने खूप मेहनत घेतलेली आहे. स्थानिक तहसीलदार, SDM, PI, PDO, CO, शासनाचे जेवढे विभाग असतात, विशेष करून जिल्हा परिषदची सगळी टीम, जिल्हा परिषद CO संजिता आणि स्थानिक आमदार काळेसाहेब, हे सर्व लोकांनी खूप मेहनत घेतली या कॅम्पाकरिता. आणि सर्व मान्यवरांची उपस्थिती आणि आपले मार्गदर्शनमुळे या भागाच्या लोकांना अजून आत्मविश्वास आणि प्रोत्साहन मिळणार आहे. आणि सर या भागामध्ये जे ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्ट मंजूर झालेला आहे त्यामुळे मेळघाटच्या लोकांना खूप मोठा लाभ मिळणार आहे आणि त्यांच्यासाठी हे ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्ट खूप उपयोगी सुद्धा ठरणार आहे. तर त्याबद्दल सुद्धा हार्दिक धन्यवाद. इथेच मी आमचे शब्द थांबवतो कारण की आज खूप डिग्निटीज आलेले आहे आणि इथे आलेले सर्व लोकांना वाट पाहत आहे त्यांना ऐकण्याची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. धारणी मतदारसंघाचे आमदार श्री केवलराम काळे हे सुद्धा उपस्थित आहे आजच्या शिबिराकरिता.